गँगस्टर निलेश घायवळच्या पासपोर्टचा आज फैसला होणार आहे। घायवळचा पासपोर्ट रद्द व्हावा यासाठी पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे। आज पुणे कोर्टात घायवळच्या पासपोर्टवर सुनावणी होणार आहे। घायवळला बनावट आधार कार्ड आणि नगरचा फेक पत्ता दाखवून पासपोर्ट काढल्याचा पोलिसांचा आरोप आहे। कोथरूड पोलिसात घायवळ विरोधात रीतसर गुन्हाही दाखल करण्यात आला। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आज घायवळच्या पासपोर्टचा फैसला होणार आहे, काय वाटतंय, काय निकाल येऊ शकतोय? कदाचित जर कोर्टात पोलीस हे सिद्ध करू शकले हे घायवळने दिलेले डॉक्युमेंट फेक आहेत तर कोर्ट कदाचित त्याचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश काढू शकतं। मग त्यानुसार घायवळचा जर पासपोर्ट रद्द झाला तर ऑब्व्हियसली त्या संबंधित देशाला, जिथं आता सध्या घायवळ आहे रिझर्व्हमध्ये सांगितलं जातं, त्या देशाला आपले पुणे पोलीस मेलद्वारे सगळे रद्द झाल्याची ऑर्डर पाठवतील आणि त्यांना इकडे पाठवून द्या असा आदेश विनंती करतील। त्यानुसार मग लगेच संबंधित देश घायवळला जिथं कुठं असेल तिथून पकडून इकडे पुणे भारतात परत पाठवून देतील। त्यामुळे पुणे पोलिसांचं काम सोपं होणार आहे। त्यामुळे आज कोर्ट काय निकाल देतं यावर सगळ्यांच्या नजरा आहेत। आणि दुसरीकडे पुणे पोलिसांनी ऑलरेडी गुन्हा दाखल केलाय आणि पुणे पासपोर्ट विभागातल्या सगळ्या त्या डिपार्टमेंटला सांगितले की तुम्ही घायवळ कशाच्या आधारे हा पासपोर्ट दिला, कुठले डॉक्युमेंट जोडले, त्याची प्रोसिजर काय होते, आम्हाला सगळं समजावून सांगा, हे सगळे डॉक्युमेंट हजर करा। त्यामुळे त्यातही आणखी कोण कोण याच्यात अडकले ते सगळं समोर येणार आहे। थोडक्यात पुणे पोलिसांनी चारही बाजूनी घायवळची नाकेबंदी सुरू केलेली हे त्यातनं स्पष्ट होतंय। नक्की चंद्रकांत, आता कोर्ट नेमका काय फैसला देते याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।